अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवारी अमरावती शहरात दौरा नियोजित असताना त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन पाहणी करण्यात आली नसल्याने एकीकडे शेतकऱ्यांना नाराजीचा सूर दिसून येत आहे, मात्र दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबर शनिवारी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी थेट महसूल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बांधावर दाखल झाले. सतत झालेल्या संततधार पावसाने अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या दरम्यान आमदार रवी राणा यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना घेऊन पाण्यात उतरून नुकसान शेत पिकांची पाहणी केली. तात्काळ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत त्यांनी दिवाळीपुरती तात्काळ नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली. यावेळी आमदार रवी राणा यांनी गावातील ज्येष्ठ महिलांसह शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारणा केली. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी दराडे, तहसीलदार अजित येडे, तालुका कृषी अधिकारी भोसले तसेच स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मंगेश पाटील, आशिष कावरे, विनोद जयस्वाल व भातकुली तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते. विदर्भ सिटी न्यूज, अमरावती.